हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे बाळांनो. आजच्या स्टोरीमध्ये आपण नेक्स्ट मॅक्रोमॉलिक्यूल कडे जाण्याचा प्रयत्न करू. आज आपण प्रोटीन बद्दल पाहणार आहोत. बायोमॉलिक्युल्स या चॅप्टर मध्ये आपण या अगोदर पॉलिसॅकराइड बद्दल, कार्बोहायड्रेट बद्दल माहिती घेतली. आज प्रोटीन बद्दल माहिती घेऊ. प्रोटीन काय आहेत तर प्रोटीन हे पॉलिपेप्टाइड्स असतात. प्रोटीन्स आर पॉलिपेप्टाइड्स, किंवा आपण असं म्हणू शकतो की प्रोटीन्स आर लिनियर चेन ऑफ अमायनो ऍसिड लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड. म्हणजेच प्रोटीन्स आर पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड. आणि प्रोटीन हे काय आहेत तर प्रोटीन हे असे मोठे मॉलिक्यूल आहेत जे अमायनो ऍसिड एकत्र येऊन तयार होतात. म्हणजे प्रोटीन हे पॉलिमर आहेत. कुणापासून तयार झालेले? अमायनो ऍसिड पासून तयार झालेले. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता कोणत्या टाईपचे पॉलिमर आहेत तर प्रोटीन्स आर हेटेरोपॉलिमर. प्रोटीन हे होमोपॉलिमर नाही आहेत. होमोपॉलिमर म्हणजे सेम युनिट एकत्र येऊन तयार झालेलं स्ट्रक्चर. पण प्रोटीन हे सेम युनिट पासून नाही, तर प्रोटीन मध्ये, कुठल्याही प्रोटीन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे अमायनो ऍसिड एकत्र येऊन तयार झालेलं असतं. म्हणून प्रोटीन काय आहेत तर हेटेरोपॉलिमर आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रोटीन हे अमायनो ऍसिडचे पॉलिमर आहेत, म्हणून आपण अगोदर अमायनो ऍसिडला स्टडी करू. आता अमायनो ऍसिड काय आहेत तर अमायनो ऍसिड असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ज्यांच्या अल्फा कार्बनवर एका बाजूला कार्बोक्सिल ग्रुप असतो आणि दुसऱ्या बाजूला अमायनो ग्रुप असतो. म्हणून त्यांना आपण अल्फा अमायनो ऍसिड पण म्हणू शकतो. जर अमायनो ऍसिडचं जनरल रिप्रेझेंटेशन मला सांगायचं म्हणलं तर अमायनो ऍसिड मध्ये बाळांनो, एक कार्बन डोळ्यासमोर पकडा आणि त्या कार्बनच्या 4 व्हॅलन्सीला 4 ग्रुप अटॅच असतात. एका कार्बनला वरच्या बाजूला आपण हायड्रोजन पकडू, खालच्या बाजूला आपण R ग्रुप पकडू, राईट साईडला आपण COOH ग्रुप पकडू आणि त्याच्या लेफ्ट साईडला आपण NH2 ग्रुप पकडू. म्हणजे हे अमायनो ऍसिडचं जनरल रिप्रेझेंटेशन असू शकतं. कार्बन, हायड्रोजन, खाली R ग्रुप, या बाजूला COOH ग्रुप, या बाजूला NH2 ग्रुप. म्हणजे एका कार्बनवर 4 ग्रुप अटॅच आहेत हे लक्षात येतं. प्रत्येक अमायनो ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये या कार्बनवरचे 3 ग्रुप फिक्स असतात. H अमायनो आणि कार्बोक्सिल ग्रुप फिक्स असतो. फक्त R ग्रुप बदलत राहतो. आणि R ग्रुप बदलला की अमायनो ऍसिडचा टाईप पण बदलतो. एक्झाम्पल जर मला सांगायचं म्हणलं तर या R च्या ठिकाणी जर तुम्ही हायड्रोजन ठेवला तर तो अमायनो ऍसिड असतो ग्लायसिन. जर या R च्या ठिकाणी तुम्ही मिथाइल ग्रुप ठेवला CH3 तर तो तयार होतो अलॅनिन. आणि जर R च्या ठिकाणी तुम्ही हायड्रॉक्सी मिथाइल ठेवलं CH2OH तर तो तयार होतो सेरिन. म्हणजे तुमचा R ग्रुप बदलला की अमायनो ऍसिडचा टाईप बदलतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता आपण अमायनो ऍसिड जर आपण पाहिला तर अमायनो ऍसिड कडे आयोनायझेशन दाखवणारे 2 ग्रुप आहेत. एका बाजूला आहे कार्बोक्सिल ग्रुप COOH आणि दुसऱ्या बाजूला आहे NH2 ग्रुप. म्हणून वेगवेगळ्या pHच्या सोल्युशन मध्ये ज्याचा डिफरंट pH आहे, वेगवेगळा pH आहे, त्याच्यामध्ये हे ग्रुप कार्बोक्सिल आणि अमायनो ग्रुप आयोनाइज होतात आणि तिथं अमायनो ऍसिडचे वेगवेगळे स्ट्रक्चर तयार होतात. आणि मग असंच ऍक्वियस सोल्युशन मध्ये अमायनो ऍसिडचं एक स्ट्रक्चर तयार होतं ज्याच्यावर डबल चार्ज असतो. त्या डबली चार्ज मॉलिक्यूलला आपण झ्विटर आयन म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे झ्विटर आयनचं जर स्ट्रक्चर मला सांगायचं म्हणलं तर ज्या मॉलिक्यूलवर एका बाजूला प्लस चार्ज असतो, दुसऱ्या बाजूला मायनस चार्ज असतो. कसं स्ट्रक्चर आहे सर? कार्बन डोळ्यासमोर पकडा, वर हायड्रोजन आहे, खाली R ग्रुप आहे. जो इकडचा COOH आहे तर त्याच्यातला हायड्रोजन निघून जातो आणि COO मायनस राहतो. आणि इकडचा जो NH2 ग्रुप आहे त्याला अजून एक हायड्रोजन येऊन अटॅच होतो आणि NH3+ तयार होतो. म्हणजे एका बाजूला COO- आहे आणि दुसऱ्या बाजूला NH3+ आहे. म्हणजे एका अमायनो ऍसिडच्या स्ट्रक्चरवर दोन्हीही चार्ज आलेत
आणि हा डबल चार्ज मॉलिक्यूल आपण ज्विटर आयन म्हणतो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता आणि हा जो ज्विटर आयन आहे, इट ऍक्ट ॲज अ एम्फोटेरिक मॉलिक्यूल विच मीन्स इट ऍक्ट ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज बेस. बरोबर आहे ना. लोरी ब्रॉन्स्टेड थेअरी आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकाल, आणि त्या थेअरीनुसार जो हायड्रोजन डोनर असतो त्याला ऍसिड म्हणलं जातं, जो हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे त्याला बेस म्हणलं जातं, आणि मग हा ज्विटर आयन हायड्रोजन डोनर पण आहे आणि हायड्रोजन ऍक्सेप्टर पण आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो तर एम्फोटेरिक मॉलिक्यूल म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता अमायनो ऍसिडच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशावर डिपेंड असतात, तर याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या 3 ग्रुपवर डिपेंड असतात. कार्बोक्सिल ग्रुप, अमायनो ग्रुप आणि आर ग्रुप. हे आपल्याला विसरता येणार नाही. नेक्स्ट यानंतर अजून मला सांगता येईल की वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड आहेत, आणि हे अमायनो ऍसिड आपण क्लासिफिकेशन करत असताना 2 कॅटेगरीमध्ये करतो, की इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. टोटल अमायनो ऍसिड किती आहेत तर 20 हे टोटल अमायनो ऍसिड आहेत जे वेगवेगळे प्रोटीन तयार करतात. तसं पाहिलं तर अमायनो ऍसिडचा नंबर हा खूप जास्त आहे, पण प्रोटीन तयार करणारे जे मेन अमायनो ऍसिड आहेत तर ते किती आहेत 20 आहेत. आणि हे 20 अमायनो ऍसिड आपण 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो, इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. जे अमायनो ऍसिड आपण डाएटच्या माध्यमातून बॉडीमध्ये घेतो त्यांना म्हणायचं इसेन्शियल अमायनो ऍसिड, आणि जे अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतात त्यांना आपण म्हणतो नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. हे दोन्हीही गरजेचे आहेत, फक्त कुठं प्रोड्यूस होतात याच्या बेसिसवर, कुठून आपण बॉडीमध्ये घेतो याच्या बेसिसवर हे आहे. डाएटद्वारे जे आपण घेतो त्यांना इसेन्शियल म्हणा, आणि जे आपली बॉडी तयार करते त्यांना नॉन इसेन्शियल म्हणा. मग इसेन्शियल अमायनो ऍसिड किती आहेत तर ते 9 आहेत, आणि नॉन इसेन्शियल किती आहेत तर ते 11 आहेत. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आता इसेन्शियल अमायनो ऍसिडची जर मला लिस्ट सांगायची म्हटलं तर माझ्याकडे एक ट्रिक आहे, ती आहे प्रायव्हेट टीम हॉल. प्रायव्हेट मध्ये पीव्हीटी, टीम मध्ये TIM आणि हॉल मध्ये HLL असं आपण वापरणार आहेत. आता पीव्हीटी म्हणजे काय तर पी म्हणजे फिनिलॅलॅनिन, फी म्हणजे व्हॅलिन, आणि टी म्हणजे थ्रिओनिन. लक्षात ठेवायचंय. टीम TIM मध्ये टी म्हणजे ट्रिप्टोफन आहे, आय म्हणजे आयसोल्युसिन आहे, एम म्हणजे मिथिओनिन आहे, आणि हॉल H म्हणजे हिस्टिडिन आहे, एल म्हणजे लायसिन आहे, आणि एल म्हणजे ल्युसिन आहे. तर ही लिस्ट लक्षात ठेवायची. नॉन इसेन्शियल मध्ये टोटल 11 अमायनो ऍसिड आहेत, आणि या 11 अमायनो ऍसिड मध्ये जर आपण पाहिलं तर याच्यासाठी माझ्याकडे ट्रिक आहे CGS गागा ATP. CGS गागा AATP. बर, आता सी म्हणजे काय तर सिस्टीन, जी म्हणजे काय ग्लायसिन, एस म्हणजे काय सेरिन. CGS गागा GAGA. जी म्हणजे ग्लुटामिक ऍसिड, ए म्हणजे ऍस्पर्टिक ऍसिड, जी म्हणजे ग्लुटामाइन, आणि ए म्हणजे ऍस्पॅराझिन. लक्षात ठेवा. आणि AATP काय आहे, ए फॉर अर्जिनिन, ए फॉर अलेनिन, यानंतर टी फॉर इथं आहे टायरोसिन, आणि टी फॉर प्रोलिन. तर अशा प्रकारे हे 11 आणि हे 9 असे 20 अमायनो ऍसिड आहेत. कधी कधी 21 नंबरचा पण अमायनो ऍसिड शोधलेला आहे ज्याचं नाव आहे सेलेनोसिस्टीन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. 21 नंबरचा अमायनो ऍसिड कोणता आहे, सेलेनोसिस्टीन हा आहे, हे विसरायचं नाही. बर, आता यानंतर अमायनो ऍसिड अजून वेगवेगळ्या क्लासिफिकेशन मध्ये आपण जर पाहिलं तर ऍसिडिक अमायनो ऍसिड, बेसिक अमायनो ऍसिड आणि न्यूट्रल अमायनो ऍसिड. ऍसिडिक अमायनो ऍसिड कुणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप जास्त आहेत अमायनो पेक्षा, त्याला म्हणायचं ऍसिडिक. जसे की ऍसिडिक मध्ये आहे ऍस्पर्टिक ऍसिड आहे, ग्लुटामिक ऍसिड आहे. बेसिक अमायनो ऍसिड कुणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये अमायनो ग्रुप जास्त आहेत कार्बोक्सिल पेक्षा, त्याला म्हणू आपण बेसिक अमायनो ऍसिड. बेसिक अमायनो ऍसिड मध्ये काय ट्रिक आहे आपली तर अहिल्याबाई होळकर आपली ट्रिक आहे. तर अहिल्याबाई म्हणजे आ म्हणजे काय अर्जिनिन, ही म्हणजे काय हिस्टिडिन, ल म्हणजे काय लायसिन, आणि बाई म्हणजे काय आहे तर बेसिक अमायनो ऍसिड आहेत. लक्षात ठेवा. नेक्स्ट यानंतर आपण न्यूट्रल अमायनो ऍसिडची पाहतो, ज्याच्यामध्ये अमायनो ग्रुप आणि कार्बोक्सिल ग्रुप समान असतील तर ते न्यूट्रल अमायनो ऍसिड असतील. आणि न्यूट्रल अमायनो ऍसिड मध्ये कोण आहे ते लक्षात ठेवायचंय, व्हॅलिन. आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. नेक्स्ट अरोमॅटिक अमायनो ऍसिड वर क्वेश्चन असतो. अरोमॅटिक अमायनो ऍसिड कोणते आहेत तर फिनिलॅलॅनिन आहे, ट्रिप्टोफन आहे, टायरोसिन आहे. तर हे अरोमॅटिक अमायनो ऍसिड आहेत.
त्याचबरोबर सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड कोणते आहेत तर मिथ्योनिन आणि सिस्टीन हे 2 सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहेत, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर बाळांनो, अशा प्रकारे ही अमायनो ऍसिडची पूर्ण इन्फॉर्मेशन आमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता एका प्रोटीन मध्ये खूप सारे अमायनो ऍसिड असतात आणि हे अमायनो ऍसिड जोडण्याचं काम कोणता बॉन्ड करतो तर तो बॉन्ड आहे पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड कसा तयार होतो सर तर एका अमायनो ऍसिडच्या कार्बोक्सिल ग्रुप मधला OH आणि दुसऱ्या अमायनो ऍसिडच्या अमायनो ग्रुप मधला H अशा प्रकारे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, डिहायड्रेशन होतं आणि दोघांमध्ये 2 अमायनो ऍसिड मध्ये बॉन्ड तयार होतो. त्या बॉन्डला म्हणायचं पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड किंवा अमाइड लिंकेज म्हणलं जातं आणि ते आहे CONH. कार्बोक्सिल ग्रुप मधला OH गेल्यामुळे तिथं राहिला CO आणि अमायनो ग्रुप मधला H गेल्यामुळे तिथं राहिला NH आणि मग हा कार्बन आणि इकडचा नायट्रोजन हे दोघांना जोडून CONH हा पेप्टाइड बॉन्ड किंवा अमाइड लिंकेज 2 अमायनो ऍसिड मध्ये तयार होतं आणि अशा प्रकारे अमायनो ऍसिडची चेन प्रोटीन मध्ये जोडली जाते, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, त्याच्यानंतर मला काय सांगता येईल तर त्याच्यानंतर मी थोडंसं प्रोटीनकडे जातो. प्रोटीनकडे जात असताना मी सुरुवातीला क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन तुम्हाला सांगेल ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस. याच्यामध्ये पहिला टाईप मी सांगेल की सिंपल प्रोटीन. ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर फक्त अमायनो ऍसिड आम्हाला भेटतील त्यांना सिंपल प्रोटीन म्हणायचं. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन हे सिंपल प्रोटीन आहेत. दुसरा टाईप आहे कॉन्जुगेट प्रोटीन. ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर प्रोटीन पार्ट आणि नॉन प्रोटीन, अमायनो ऍसिड आणि नॉन प्रोटीन पार्ट भेटेल मला, त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेट प्रोटीन. जसं की मला सांगा कोणतं एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. लिपोप्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड प्लस लिपिड पासून तयार झाला असेल. क्रोमोप्रोटीन आहे, काही कलर्ड कंपाऊंड आणि अमायनो ऍसिड पासून तयार झालेला आहे, बरोबर. यानंतर अजून आपल्याला ग्लायकोप्रोटीन, बरोबर, ग्लुकोज प्लस अमायनो ऍसिड पासून तयार झालेला असेल, म्हणजे अमायनो ऍसिड प्लस काही वेगळा पार्ट एकत्र येऊन तयार होणारे हे कॉन्जुगेट प्रोटीन असतात. बर, यानंतर ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी आणि सेप याच्या बेसिसवर प्रोटीनचे 2 टाईप आहेत. जो पहिला टाईप आहे तो आहे फायब्रस प्रोटीन आणि दुसरा आहे तर तो आहे ग्लोब्युलर प्रोटीन. फायब्रस प्रोटीन कसं आहे, फायबर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, वॉटरमध्ये इनसोल्युबल असतं. आणि ग्लोब्युलर प्रोटीन हे जे आहे तर याचं स्पेरिकल स्ट्रक्चर असतं जे वॉटरमध्ये सोल्युबल असतं. फायब्रस प्रोटीन मध्ये कोण आहे तर फायब्रस प्रोटीन मध्ये एक्झाम्पल मध्ये माझ्याकडे ट्रिक आहे KFMC, केरॅटिन. सर्वांना माहिती आहे केरॅटिन प्रोटीन हे हिअर्स मध्ये प्रेझेंट असतं. फायब्रॉइन हे सिल्क मध्ये प्रेझेंट असतं. यानंतर मायोसिन हे मसल फायबर मध्ये प्रेझेंट असतं आणि कोलॅजन हे 2 सेलच्या मध्ये इंटरसेल्युलर ग्राउंड टिश्यू मध्ये इंटरसेल्युलर प्रोटीन आहे. यानंतर इकडं जर आपण पाहिलं ग्लोब्युलर प्रोटीन तर ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये मायोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन आहे. मायोग्लोबिन हे तुमच्या मसल मध्ये असतं आणि हिमोग्लोबिन हे आपल्या ब्लड मध्ये RBC मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. बरं, आता शेवटच्या टॉपिक कडे जातो मी प्रोटीनच्या, ते म्हणजे फंक्शन्स ऑफ प्रोटीन. आणि फंक्शन्स ऑफ प्रोटीन मध्ये मला काय सांगता येईल तर प्रोटीन वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतो. प्रोटीन हा वेगवेगळे मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरला जातो. प्रोटीन हा इन्फेक्शियस एजंट सोबत फायटिंग करण्यासाठी वापरल्या जातात. प्रोटीन हे एन्झाईम्स तयार करतात. प्रोटीन हे हार्मोन्स तयार करतात. मग मी एका बाजूला घेणार आहे प्रोटीन आणि दुसऱ्या बाजूला घेणार आहे त्याचं फंक्शन. पहिलं प्रोटीन मी कोलॅजन सांगणार आहे. कोलॅजन हा इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स आहे. 2 सेलच्या मधला ग्राउंड सबस्टन्स हा कोण आहे, कोलॅजन आहे. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे माझ्याकडं इन्सुलिन. इन्सुलिन हा काय आहे, हार्मोन आहे जो हायपोग्लायसेमिक हार्मोन आहे, ब्लड मधला ग्लुकोज लेवल कमी करण्याचं काम करतो. तिसरं एक्झाम्पल आहे माझ्याकडे ट्रिप्सिन, जो प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. ट्रिप्सिन काय आहे, प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यानंतर चौथं एक्झाम्पल आहे माझ्याकडे रिसेप्टर. सेन्सरी रिसेप्शनचं काम करतात. तुमचं स्मेल असेल, टेस्ट असेल, बरोबर, हार्मोन ऍक्शन असेल, यांच्यासाठी रिसेप्टर लागतात ऍक्शन दाखवण्यासाठी आणि हे रिसेप्टर प्रोटीनचे तयार झालेले आहेत, लक्षात ठेव. यानंतर अँटीबॉडी आहेत ज्या ग्लोब्युलिन प्रोटीन पासून तयार झालेल्या असतात आणि त्या फाईट करतात इन्फेक्शियस एजंट सोबत. फाईट विथ इन्फेक्शियस एजंट लक्षात ठेवायचे, त्यांना मारण्याचं काम करतात. आणि यानंतर GLUT4 आहे, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 4
हा आहे जो वापरला जातो, लक्षात ठेवायचंय, यस, ग्लुकोजला सेलमध्ये पाठवण्यासाठी. म्हणजे त्याचं फंक्शन आहे एनेबल आहे, एनेबल ENA, तर एनेबल ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इन टू द सेल. आणि हे जे बाहेरचा ग्लुकोज सेलमध्ये पाठवण्याचं काम आहे, तर ते इन्सुलिन डिपेंडंट ऍक्शन असते, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर मला सांगता येईल हे फंक्शन्स प्रोटीनचे झाल्यानंतर आपण दोन प्रोटीन बद्दल मोस्टली इथं डिस्कस करतो. ते एक कोलॅजन आहे. तर कोलॅजन काय आहे, तर कोलॅजन हा इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स आहे. तुमच्या माझ्या बॉडीमध्ये ज्या सेल आहेत त्या दोन सेलच्या मध्ये डिपॉझिट झालेला जो सबस्टन्स आहे तर तो कोलॅजन आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोलॅजनचं ट्रिपल हेलिक्स स्ट्रक्चर GN रामचंद्रन या सायंटिस्टनं स्टडी केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड, हे विसरायचं नाही. ॲनिमलच्या बॉडीमध्ये, ॲनिमल वर्ल्डमध्ये सर्वात मोस्ट अबंडंट प्रोटीन कोणतं आहे, तर ते कोलॅजन आहे. आणि त्यानंतर मला सांगता येईल की दुसरं प्रोटीन रुबिस्को हा एक एन्झाईम आहे जो प्रोटीन पासून तयार झालेला आहे. आणि रुबिस्कोचा फुल फॉर्म आहे रायबिलोज बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. म्हणजे ज्याची ऍक्टिव्हिटी कार्बोक्सिलेज म्हणून पण काम दाखवतो आणि ऑक्सिजनेज म्हणून पण काम दाखवतो, लक्षात येणं गरजेचं आहे. रुबिस्को, आणि रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन होल बायोस्फिअर, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पूर्ण बायोस्फिअर मध्ये मोस्ट अबंडंट प्रोटीन कोणतं आहे, तर ते रुबिस्को आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यस, आजच्या स्टोरीमध्ये आपण छान प्रकारे प्रोटीन आणि अमायनो ऍसिडला कंप्लीट केलेलं आहे. पुढे आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन स्टडी करू. थँक्यू व्हेरी मच.